नमस्कार, सुप्रभात आणि शिव सकाळ मित्रांनो. मी गुरुनाथ गतकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सितारा रायडरमध्ये. तुंग हे बेस विलेज, तुंग या किल्ल्याचे म्हणजे कठीणगड या किल्ल्याचे बेस विलेज तुंग, म्हणजे त्याला तुंगीसुद्धा बोलतात. तिथे मी आलो आहे. इथून आपला ट्रेक सुरुवात होतो. इथे हा पार्किंग लॉट आहे. पुन्हा पार्किंगची सुविधा असल्याकारणाने इथे पार्किंगचे चार्जेस आहेत पर बाईक 20 रुपीज. मी आपली गाडी तिथे पार्क केली आहे. सोबत ड्रोन घेतलेला आहे आणि आपण चाललो आहे तुंग किल्ल्याकडे. तुंग किल्ला म्हणजेच कठीणगड. आपल्याला इथून वरती फ्लॅग दिसत असेल तिथपर्यंत आपल्याला वरती फ्लॅगपर्यंत जायचं आहे. सो आजच्या ट्रेकला आपण सुरुवात करूया तुंग किल्ल्याकडे. तुंग किल्ल्याच्या पायथ्याशीच आपल्याला ना दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या दिसतात आपल्याला इथे. एक तर म्हणजे पायरी काम चालू आहे. इथं बघू शकता तुम्ही. हे बीड जिल्ह्यातनं आलेले सगळे गृहस्थ आहेत, कारागीर आहेत. ते वरपर्यंत पायरी काम करणार आहेत. त्यामुळे त्यांना मी जर विचारलं की हे काम किती दिवस चालेल तर त्यांनी मला सांगितलं जवळजवळ 3 ते 4 वर्ष. चुना, रेती हे सर्व मिक्स करून जे जुन्या काळात जसं काम व्हायचं तशा प्रकारेच काम होतं. खूप चांगली गोष्ट आहे. अजून एक त्यांनी मला दुसरी गोष्ट सांगितली की शिवाजी महाराजांचे जेवढे जेवढे किल्ले आहेत त्या प्रत्येक किल्ल्यावर ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. म्हणजे ज्यांचे पायरी मार्ग तुटले आहेत त्यांचे पायरी मार्ग व्यवस्थित होतील, ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्यानंतर तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वीरगडी. वीरगडीचं बऱ्यापैकी चांगलं म्हणजे जे लिहून ठेवलेलं आहे, सह्याद्री प्रतिष्ठान हे सर्व लिहून ठेवलेलं आहे. ते तुम्ही ते बघू शकता. वाचूनच पुढे गेलेलं चांगलं, कारण वीरगडी म्हणजे काय, सतीशिळा म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथून कळून येतील. हे एक चांगलं काम केलेलं आहे सह्याद्री प्रतिष्ठानने. हे बघून आपण आता पुढे जाऊया. प्रॉपर पायरी मार्ग बनवलेला हा सेम पायरी मार्ग. ते सज्जन जे मला खाली भेटले त्याने मला सांगितलं की हा पायरी मार्ग सेम वरपर्यंत जाणार आहे, किल्ल्याच्या टॉपपर्यंत. त्यानंतर बहुतेक ज्या ज्या ठिकाणी तटबंदी तुटलेली आहे, नमस्कार, ज्या ज्या ठिकाणी तटबंदी तुटलेली आहे ती तटबंदीचं पण काम होईल. खरोखर ही खूप चांगली गोष्ट होते. महाराजांच्या प्रत्येक किल्ल्याचे डागडुजीकरण म्हणजे जिथे जिथे गरज आहे तिथे इथे सगळ्या गोष्टी होतील. अप्रतिम काम. आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. बघू शकता तुम्ही इथे इथपर्यंत सगळं आलेलं आहे काम. आणि त्या गृहस्थाने मला जे सांगितलं त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट एक आहे की हे पत्थर ती सर्व माणसं डोक्यावरनं वाहून नेते जातात वरपर्यंत. त्यांच्या कामाला सलाम. हे बघू शकता तुम्ही. काम चालू केलं ऑलरेडी त्यांनी. आता इथून पायरी मार्ग चालू होईल प्रॉपर बनवायचा. बरं, आपण सकाळी 5:30 वाजता आपली जर्नी सुरू केली आहे. जवळजवळ 3 तास लागले आपल्याला इथे यायला. थोडा मार्ग हा त्यांनी बनवण्यासाठी तोडफोड करून ठेवली आहे. एक 5 मिनिटाच्या चढाईनंतर आपण प्रथम बघतो इथे बजरंगबलीची मूर्ती, चपेटडन मारुती ची मूर्ती. तुम्ही इथे वाचू शकता, शक्तिदेवता वीर चपेटडन मारुती म्हणून. इथे पूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर माहिती नसेल तर ही गोष्ट जो बोर्ड लागलेला आहे ते सह्याद्री प्रतिष्ठान मावळ विभागाने बोर्ड लावला आहे, तो वाचून तुम्ही पुढे जाऊ शकता. पण याच्या पुढे जाऊया. प्रॉपर पायरी मार्गच बनवलेला आहे हा. मारुतीरायाच्या मंदिराच्या पुढे एक छोटासा पॅच लागतो जो रोप बांधलेला आहे. पातळ पायऱ्या आहेत पण काही ठिकाणी तुटलेल्या आहेत. हा फक्त पावसाळ्यामध्ये छोटासा इश्यू असू शकेल की चालताना थोडं डिफिकल्टी होईल, अदरवाईज प्रॉपर आहे. केडन याच्या पुढे पण हा कातळ पायरीच आहे ही.
इथून थोडे वरती आल्यानंतर आपल्याला एक पाण्याचं टाकं दिसतं. ॲक्च्युली हे या बाजूला वरच्या बाजूला आहे. मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. ओके, बरं, हे इथे पाण्याचं टाकं आहे. बघू शकता इथे. हे इथे पाण्याचं टाकं आहे. पाणी थोडं खराबच आहे. ओके, अमेझिंग कोरलेलं आहे, कातळामध्ये कोरलेलं पाण्याचं टाकं. इथून खाली उतरूया आता. आपण या बाजूला पाण्याचं टाकं बघितलं. पाण्याचे टाकी बघितल्यानंतर याच्या बाजूलाच मेटे आहे, म्हणजे पहारेकऱ्यांची जी पहिली तपासणीची जागा जी असते ती आहे. इथे लिहिलेलं आहे मेटे व टाके दुर्गाच्या माथा मार्गावर असणारी मोक्याची तटबंदी रहित जागा म्हणजे मेटे होय. मेटे म्हणजे पहारेकऱ्याची जागा जिथे तपासणी होते. याची साईज पण दिलेली आहे. आयताकार 12x9ची ही मेटे आहे आणि 5 फूट उंच आहे. सो ही अशी जागा असते जिथे पहारेकरी असतात आणि ज्या वेळेला कोणीही व्यक्ती गडावरती प्रवेश करतो त्यावेळेला त्याची तपासणी इथून होते आणि त्याच्यानंतर त्याला पुढे सोडलं जातं. तर अशी मेटे बघून आपण आता पुढे जाऊया. मेटे बघून आपण पुढे आल्यानंतर आपल्याला लागतो पहिला दरवाजा. पहिला दरवाजा आपण तुम्हाला दाखवतो. पहिल्या दरवाजामध्ये स्टार्टिंगलाच पायऱ्या आहेत. असा काही पहिला दरवाजा आहे आपला. यावर इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला एका बाजूला हे तटबंदी लागते. बुरुज बोलू शकतो याला. हा एक बुरुज आहे. बाजूला जंगे आहेत. थोडासा तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे. हा कडा कडा. अरे पुढे लय भारी दिसेल. डायरेक्ट यू विल बी ॲट स्काय. थोडासा मार्ग आहे. खाली जाऊन बरं, पहिल्या दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याकडे 2 रस्ते लागतात. एक वरती गेला रस्ता जो आपल्याला बालेकिल्ल्याला जातो आणि हा एक दुसरा रस्ता गेलाय जो आपल्याला त्या बुरुजाकडे घेऊन जातो. त्या बुरुजाकडे आपण पहिलं जाऊया, नंतर आपण जाऊया बालेकिल्ल्याकडे वरच्या बाजूला. मी तुम्हाला तिथून दाखवतो की हा बुरुज कसा आहे. तो तिथे बुरुज आहे. एक आपण ती माची बोलू शकतो. पहारेकऱ्यांची जागा बोलू शकतो, जे पहारेकरी तिथे थांबतील. बाय द वे, इथून फक्त जाताना फुल खाली खोल दरी आहे आणि रस्ता छोटा आहे. निमुळती वाट आहे जायला. बाजूला ऑलरेडी इथे रोप लावलेलं आहे, कारण पावसाळ्यामध्ये हा रस्ता ना निमुळता होत असतो आणि बाजूनी झाडी वाढलेली असते. सो पाय जर चुकून एका बाजूला पडला तर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून इथे बाजूला हे रोप लावलेलं आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी मगाशी मी तुम्हाला जे दाखवलं की जिथे तटबंदीचं काम आणि पायऱ्यांचं काम चालू आहे, त्या जशा अशा वरती येतील ना तशा अशा प्रकारे ते जे काळे पत्थर आहेत ते वरती आणण्यासाठी हे बघा हे इथे बांधलेलं आहे. याच्यातून ते काळे पत्थर, सिमेंट, रेती जे काय त्यांचं आणायचं असेल, तो चुना तो आणत असेल ते याच्यातून आणणार ते वरच्यापर्यंत. कारण काही एका पॉईंटवर येऊन असं होईल की तो जो माणूस आत्ता डोक्यावरून ते काळे पत्थर उचलून घेऊन येतो त्याची क्षमता त्यावेळेला संपलेली असेल, म्हणजे तिथून वरती तो आणू शकत नाही. त्यावेळेला हे सगळे पत्थर ते खालून पत्थर इथपर्यंत आणणार वरती. आपण या बुरुजापर्यंत पोहोचलेलो आहे. मोडकळ चाललेला बुरुज आहे हा. असा काही प्रदेश आहे इथून. पवना डॅम.
मागच्या बुरुजाचीतून आपण निघालोय. हो हो. आणि आपण चाललोय आता गडाच्या माथ्यावरती, जिथे बालेकिल्ला आहे, वरती स्वराज्याचा फ्लॅग आहे, तिथे आपण चाललोय. तो त्या बाजूला तुम्हाला दिसत असेल इथून. ह्या मार्गाने आपण तिथल्या एक बुरुजावरून जाऊन आलो. त्यानंतर हा दरवाजा जिथून आपण पहिले एंट्री केली, त्यानंतर आपण गेलो लेफ्ट साईडने त्या बुरुजाच्या इकडे, आणि इथूनच राईटला वरती एक रस्ता गेला आहे, तो गेला आहे बालेकिल्ल्याला, आपल्या फ्लॅगच्या इथे, भव्य फ्लॅगच्या इथे. सो आपण आता इथून वरती चढायला सुरुवात करूया. थोडा हा पॅच जो आहे तो तुम्ही बघू शकाल, ट्रेंड आहे, डिफिकल्ट नाही आहे, फक्त पावसाळ्यामध्ये जपून चालावं, कारण हा थोडा स्लिपरी होईल हा. पहिल्या दरवाजातून आपण वरती आल्यानंतर आपण लेफ्टला गेलो, डाव्या बाजूला गेलो. डाव्या बाजूला आपण बघितलं बुरुज. बुरुजानंतर तिथून आपण पुन्हा मागे आलो. तिथूनच वरती राईट साईडला जो रस्ता होता, तिथून आपण वरती आल्यानंतर आपल्याला लागला आहे दरवाजा दुसरा. हा हनुमान दरवाजा आहे. त्याची इथे छोटासा फलक लिहिलेला आहे, जीबी रचनेचा हनुमान द्वार म्हणून. ते तुम्ही वाचून पुढे जाऊ शकता, कारण त्यावर बऱ्यापैकी माहिती दिली आहे. त्यानंतर पुढे दरवाजातून आत गेल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला लागतात पहारेकरांच्या देवड्या. लेफ्टला सुद्धा आहे छोटी देवडी, आणि राईटला सुद्धा छोटी देवडी आहे. त्याच्यानंतर आपण वरती गेल्यानंतर आपण पोहोचतो पठारावर. असा काही इथून हा प्रदेश आपल्याला दिसतो, तुम्हाला दाखवतो मी. इथे आहे स्वराज्याचा फ्लॅग, आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. दुसऱ्या दरवाज्यातून आपण वरती आल्यानंतर आपल्याला इथं लागतं गणेश मंदिर. गणेश मंदिरच्या बाजूला कचेरीचे काही अवशेष राहिलेले बाकी आहेत. त्यानंतर इथे त्याच्याच बाजूला एक पाण्याचं मोठं टाकं आहे, आतमध्ये उतरायला पायऱ्यासुद्धा केलेल्या आहेत. इव्हन ही अशी काही वस्तू आहे, बऱ्यापैकी मोठे हे पाण्याचं टाकं आहे. पूर्णपणे गोलाकार कातळामध्ये कोरलेलं पाण्याचं टाकं. आपण गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. त्यानंतर आपण पुढे टुवर्ड्स बालेकिल्ल्याकडे जाऊया, जिथे आपल्या स्वराज्याचा फ्लॅग आहे. गणेश मंदिर, कचेरी आणि पाण्याचं मोठं टाकं, तिथून आपण पुढे चाललो आहे. कचेरीचा अर्थ तुम्हाला ऑब्व्हियसली माहिती असेल, कारण कचेरी म्हणजे जिथून गडाचा पूर्ण व्यवहार चालतो, ती जागा म्हणजे कचेरी. हे इथं पाण्याचं टाकं जे आपण आता बघितलं. त्यानंतर आपण चाललो आहे पुढच्या बाजूला. आपण वरती चालत आल्यानंतर समोर स्वराज्याचा फ्लॅग, बुरुज, बालेकिल्ला. त्यानंतर इथून राईटला एक रस्ता गेला आहे. आपल्याला लेफ्टने वरती जायचं आहे ॲक्च्युली, लेफ्ट बाजूने. पण राईटला एक रस्ता गेला आहे, तिकडे स्तंभी टाकं म्हणजे स्तंभावर उभं असलेलं बहुतेक टाकं असू शकेल. तर आपण पहिलं ते बघून येऊया. असा काय खालचा प्रदेश आहे. ओके, हे एक इथं टाकं आहे, पण हे टाकं पूर्णपणे बुजलं गेलेलं आहे. हे इथे टाकं आहे, मी तुम्हाला समोरून दाखवतो.
हे असं काही पाण्याचं टाकं आहे, पण ते पूर्ण बुजलं गेलेलं आहे. आपण तिथून पुढे जाऊया. पुढच्या बाजूला काय आहे का बघूया, कारण पायवाट ऑलरेडी तिकडे गेलेली आहे. इथेही एक पाण्याचं टाकं आहे. हे इथे एक छोटं पाण्याचं टाकं आहे. ओके, हे आहे ते पाण्याचं टाकं. छोटंसंच पाणी टाकं आहे, पण आतमध्ये माती वगैरे जाऊन गाळ साचला गेला असणार आहे. साफ करण्याची गरज आहे ॲक्च्युली. ते इथून पुढे रस्ता गेला आहे, मला माहीत नाही ॲक्च्युली ते पुढे काय आहे का. ओके, हा पुढच्या बाजूला रस्ता गेलेला कुठपर्यंत आहे ते बघूया आपण. इथून जाताना थोडं जपून जावं लागेल, कारण खाली खोल दरी आणि छोटीशी पायवाट आहे फक्त. हा एक बुरुज आहे इकडे या बाजूला. ओके, हा असा काही बुरुज आहे इथे, गोलाकार पवना डॅम. आणि हा इथे स्वराज्याचा भगवा. आपण पुन्हा मागे जाऊया आणि त्यानंतर मागे जाऊन आपण बघूया त्या जो लेफ्ट साईडने वरती रस्ता गेला होता त्या रस्त्याने आपण वरती जाऊया बाले किल्ल्याकडे. राईट साईडला 2 पाण्याची टाकी, त्याच्यानंतर तो शेवटचा बुरुज बघून आपण चाललोय वरती बाले किल्ल्याच्याकडे, म्हणजे आपल्या स्वराज्याच्या फ्लॅगच्या इथे. मी कोणाला फोन करून सांगत नव्हतं की मी चाललोय तर मला सांगतो कधी नाही तर मी निघून जातो. हा असा काही चढ आहे वरती चढायला. हे काय ते काय नाही हा इथला छोटासा जो पॅच आहे तो फक्त थोडा जपावा लागेल, कारण पावसाळ्यामध्ये घसरता होईल इथे. सो बाकी नो इशू. आपण त्यांच्या व्हिडिओमध्ये कधी पण दिसत आम्ही दिसू ना, मग आम्ही फॉलो करू. दिसल्यानंतर फॉलो करायच्यापेक्षा करू शकता आता पण. नाही करणार. जरूर करा. तुम्ही सितारा बोललात का 7 तारा बोललात? CTARA CTARA रायडर. ओके, CTR आहे ना. हा CTARA तारा. ह्याला लावून घ्यायला पाहिजे ना, ऍक्च्युली करायचं सगळं ते करून घ्यायला पाहिजे. हो हो कॅप बनवून घ्या बदल. हो. नाही कॅप नाही, त्याला लावलं तरी बाकी सर्व ठिकाणी करायचं, इथेही करायचं, या बॅक साईडवर करायचं, इथे त्याला करायचं. केलं तर एकदम बेस्ट आहे. Done. माईक तुम्ही तुमच्या जवळ का नाही ठेवला? ऍक्च्युली नाही, बऱ्यापैकी आवाज जातो. जातो. हो हो, फक्त विंड ज्यावेळेस जास्त असेल ना. फ्लक्च्युएट नाही ते होत व्हॉइस. कनेक्ट कशाला करतात ते? ऑटो आहे. ऑटो आहे. हा बऱ्यापैकी छान रूट आहे ॲक्च्युली वरती यायला. फक्त इथून सांभाळून, छोटीशीच पायवाट आहे ही. एका बाजूला खोलदरी आणि छोटीशी पायवाट. इथून आपण वरती चाललोय. हा एक पुन्हा हायेस्ट पॉईंट आला, जिथून आपल्याला तुंगचा तिकडचा बुरुज
क्लिअर दिसतो, पवना डॅम दिसतो आणि हा आपला आता एकदमच जवळ राहिलेला स्वराज्याचा फ्लॅग. चला तर पुढे जाऊया. बरं, आपण पोहोचलो आहे तुंगच्या हायेस्ट पॉईंटवर. इथे आपल्या स्वराज्याचा फ्लॅग आहे आणि या बाजूला आहे तुंगाई मातेचं मंदिर. तुंगाई माते मंदिरच्या वरती सुद्धा स्वराज्याचा फ्लॅग आहे. तुम्हाला मी दर्शन करवतो.
आपला जवळजवळ गड फिरून पूर्ण झालेला आहे. तिथे स्वराज्याचा फ्लॅग, तिथे तुंगाई मातेचं मंदिर. आता आपण डिसेंटला सुरुवात करतोय. सकाळी 9 वाजता आपण गड चढायला सुरुवात केली. 11:40 आली. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर गड हा फक्त 45 मिनिटमध्ये आपण वरती चढून येऊ शकतो. मी ड्रोन शॉट घेतले, मध्ये बराच वेळ थांबलो, माझे मित्र भेटले, त्यांना पुन्हा आपण बोलत राहिलो, त्यामुळे मला एवढा वेळ लागला, म्हणजे 2.5 तास लागले. आणि गड तसा छोटा आहे, डिसेंड करायला मला वाटतं अप्रॉक्सिमेट 20-25 मिनिटामध्ये खाली उतरता येईल. तर मी तुम्हाला पुन्हा भेटेन जिथे आपण गाडी पार्क केली त्या ठिकाणी. चला तर आपण आता उतरायला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, आपण गड उतरून खाली आलो आहे. गड उतरायला अप्रॉक्सिमेट 20 मिनटं लागली आपल्याला, 20 ते 25 मिनटं लागली. गड चढायला खरं म्हटलं तर 45 मिनिट्स ते 1 तास लागतो, पण आपल्याला 2.5 तास लागले, कारण वरती आपण ड्रोन शॉट घेतले वगैरे. मग टोटल गड फेरी पूर्ण करायला आपल्याला 2.5 तास लागले. सो आता आपण हा व्हिडिओ इथेच थांबवतो. बघितलेल्या सगळ्या वस्तू आपण तुम्हाला दाखवल्या. त्या व्यतिरिक्त येणारा टाईम, म्हणजे जो येण्यासाठी लागणारा टाईम, मुंबई ते इथपर्यंत मला 3 ते 3.25 तास लागले. आता जाताना जवळजवळ तेवढं सेम टाईम लागेल. बरं, हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. मी गुरुनाथ कातकर तुम्हाला सर्वांची रजा घेतो. दिस इज सितारा रायडर सायनिंग ऑफ.